കർത്താവ് നമുക്ക് നല്ലൊരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको और एक अवसर दिया है, उसके लिए धन्यवाद। നമ്മുടെ കർത്താവിനെ വരവിനെ പ്രതീക്ഷിക്കുന്തോറും നമ്മൾ നടക്കേണ്ട ചില കാര്യങ്ങൾ കൂടി ഉണ്ട്. അതാണ് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. तो ये बात तो सच है कि हमारा प्रभु बहुत जल्दी आ रहा है, लेकिन जैसे जैसा प्रभु का आगमन निकट होते जा रहा है, वैसे वैसे हमारे जीवन में भी उस आगमन का विषय में कुछ कार्य होना जरूरी है। उस विषय में हम आज थोड़ा मनन करेंगे। നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകം अय्यूब का पुस्तक 25 അധ്യായത്തിന്റെ 4-ാം വാക്യത്തിൽ उसका 25 का 4 में जोब 25 वर्स 4, फिर मनुष्य परमेश्वर की दृष्टि में धर्मी कैसे ठहर सकता है? जो स्त्री से उत्पन्न हुआ है वह कैसे निर्मल हो सकता है? ഓക്കെ, ഇതൊരു ചോദ്യമാണ്. ये एक सवाल है। എത്ര നാൾ മുമ്പുള്ള ഒരു ചോദ്യമാണിത്? ये कितना साल पुराना सवाल है ये। മനുഷ്യന് ഉത്തരം കാണാൻ കഴിയാത്ത ഒരു ശാസ്ത്രജ്ഞനും ഒരു മതപണ്ഡിതനും ഉത്തരം കാണാൻ കഴിയാത്ത 4000 വർഷം പഴക്കമുള്ള ഒരു ചോദ്യമാണ്. ये एक ऐसा सवाल है जो अभी तक मनुष्य का कोई भी बुद्धिमान ज्ञानी ने इसका सवाल दे नहीं पाया, ना ही इसको ढूंढ पाया है, और अभी तक ये सवाल का उत्तर मिला नहीं मनुष्य जात में। ऐसा 4000 साल पुराना, लगभग 4000 साल के आसपास उतना पुराना सवाल है जिसका उत्तर अभी तक मिला नहीं। എന്നാൽ ക്രിസ്തുവിൽ വന്ന ഒരു വ്യക്തിക്ക്, അവൻ വീണ്ടും ജനിച്ച ഒരു വ്യക്തിക്ക് വളരെ സിമ്പിൾ ആയിട്ട് ഉത്തരം പറയാൻ കഴിയും. आमीन। लेकिन जिसका नया जन्म हो चुका है, जिसके अंदर मसीह आ चुका है, बहुत ही आसानी से ये सवाल का जवाब दे सकता है। ജ്ഞാനികളെ ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ ദൈവം ഏറ്റവും പോഷകമായത് തിരഞ്ഞെടുത്തു എന്നൊക്കെ പറയുമ്പോൾ നമ്മളെ കൊണ്ട് ജ്ഞാനികളെ ദൈവം ലജ്ജിപ്പിക്കുകയാണ്. क्योंकि जैसा पहला कोरिन्थियों में हम पढ़ते हैं कि इस संसार के ज्ञानवान और बुद्धिमान लोगों को लज्जित करने के लिए हम जैसे निर्बुद्धि और जो कुछ है ही नहीं, ऐसे लोगों को प्रभु इस्तेमाल कर रहे हैं ताकि अज्ञानियों को लज्जित कर सके। ऐसा कार्य प्रभु हमारे अंदर कर रहा है, बोला तो वो कितना बड़ा कार्य है। ഈ ദൈവം എങ്ങനെയുള്ള ദൈവമാണ്? നമ്മൾ തന്റെ അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 18-ാം വാക്യവും 19-ാം വാക്യവും വായിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ അടുക്കൽ എപ്പോഴും വസിക്കുന്ന സ്വദൂതന്മാരിലും ദൈവത്തിന് കുറ്റം ആരോപിക്കാൻ കഴിയും. അങ്ങനെയെങ്കിൽ ഒരു പുഴുവായ മനുഷ്യൻ എങ്ങനെ ദൈവത്തിന് നീതിമാനാവും? ये परमेश्वर किस रीति का परमेश्वर है, इसका स्वभाव कैसा है? अध्याय 4 का 18 और 19 अगर पढ़ते समय में हम देखते हैं कि स्वर्ग जो है, जो एकदम पवित्र स्थान है, एकदम पवित्र नगर है, उस नगर में जो स्वर्गदूत लोग हैं वो लोग भी पवित्र जीविया है, परंतु हमारा परमेश्वर का नजर इतना तेज है कि उस स्वर्गदूतों में भी गलतियां निकाल सकता है, ढूंढ सकता है। ऐसा है तो हम जैसे कीड़े मकोड़े जो केवल मिट्टी के हैं, ऐसे हमारे अंदर कितना ज्यादा अधिक गलतियां निकाल सकता है। ऐसा सर्वशक्तिमान परमेश्वर है हमारा। ഇതിന്റെ ആൻസർ നമ്മള് റോമലേഖനത്തിലാണ്. റോമലേഖനം അതിന്റെ 1 മുതൽ 11 വരെയുള്ള അധ്യായങ്ങളിൽ ഇതിന്റെ ഉത്തരമാണ്. तो रोमियो का पुस्तक अगर हम पढ़ेंगे तो रोमियो का पुस्तक में है इसका जवाब। पहला अध्याय से लेकर 11 अध्याय तक अगर हम लोग खास रीति से इसका अगर हम ध्यान करेंगे, स्टडी करेंगे, तो इसका सवाल का जवाब को हम देख सकते हैं। എങ്ങനെയാണ് സ്ത്രീ പ്രസവിച്ചവൻ നീതിമാനാകുന്നത് എന്നുള്ളതിന്റെ ഉത്തരം ദൈവം കൊടുക്കുകയാണ് പൗലോസിലൂടെ. तो एक स्त्री से जन्म लेते समय में वो बालक कैसा, जो शुद्ध स्त्री से जन्म लिया, कैसा शुद्ध हो सकता है करके उस सवाल का जवाब पौलोस के द्वारा परमेश्वर जवाब देता है। അല്ലെങ്കിൽ ഒരു പാപിയെ ദൈവം എങ്ങനെ നീതിമാനായി നീതീകരിക്കുന്നു? या फिर एक पापी को कैसा परमेश्वर उसको धार्मिकता में लाकर धर्मी ठहराता है, उसका जवाब को हम देख सकते हैं। 12 മുതൽ 16 വരെയുള്ള അധ്യായങ്ങൾ ദൈവം നീതീകരിച്ച വ്യക്തിയുടെ ഉത്തരവാദിത്തങ്ങളെ കുറിച്ചാണ് വായിക്കുന്നത്. तो 12 से लेकर फिर आखिरी तक 16 अध्याय तक पढ़ते समय में जिस व्यक्ति को धर्मी ठहराया है, उस विषय में उनका जिम्मेदारियां क्या क्या है, वो अध्याय में हम पढ़ते हैं। റോമലേഖനമാണ് നമ്മുടെ അടിസ്ഥാനപരമായ ഉപദേശത്തിന്റെ തത്വശാസ്ത്രത്തിന്റെ അടിസ്ഥാനം. और रोमियो का पुस्तक है, ये एक ऐसा किताब है जो हम हर एक विश्वासियों के लिए विश्वासी चाल चलन के जीवन में, पवित्रता जीवन के विषय में सबसे नींव बात जो वो किताब हमको बताता है। അപ്പോൾ അതിന്റെ റോമലേഖനം 1-ന്റെ 16 17 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका पहला अध्याय का 16 और 17 जब हम पढ़ते हैं, क्योंकि मैं सुसमाचार से नहीं लजाता, इसलिए कि वह हर एक विश्वास करने वालों के लिए, पहले तो यहूदी फिर यूनानी के लिए उद्धार के निमित्त परमेश्वर की सामर्थ्य है, क्योंकि उसमें परमेश्वर की धार्मिकता विश्वास से और विश्वास के लिए प्रकट होती है, जैसा लिखा है, विश्वास से धर्मी जन जीवित रहेगा। അപ്പോൾ നമ്മൾ ഇവിടെ ഒരു വ്യക്തിയെ ദൈവം നീതീകരിക്കുമ്പോൾ
നമുക്ക് അതിനകത്ത് നമുക്ക് ചില കാര്യങ്ങൾ അറിയാം. तो हम एक कुछ बातें हम जानते हैं, जब एक व्यक्ति को परमेश्वर जब धर्मी ठहराता है तो क्या क्या होता है करके. നമുക്കറിയാം കർത്തൃമേശയിൽ പങ്കെടുക്കുന്ന എല്ലാവരും ഞാൻ വിശുദ്ധനാണ് നീതിമാനാണ് എന്നതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് പങ്കെടുക്കുന്നത്. हम जानते हैं कि प्रभु मेज में जो भी उस मेज का भाग लेते समय में उनके अंदर अच्छा विश्वास ये बोध्य होता है कि मैं धर्मी हूँ और मैं मसीह में पवित्र ठहराया गया हूँ. അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ ഒരു പാപിയെ നീതീകരിക്കുന്നു എന്നുള്ള ആശയമാണ് പലപ്പോഴും നമുക്ക് കിട്ടുന്നത്. तो स्वाभाविक रीति से धर्मी ठहराया है करके बोलते समय में एक पापी का अवस्थे से मुझे धर्मी बनाया है करके इस तरह का बातों को है हम हमेशा सोचते हैं जब धार्मिकता के विषय में जब हम पढ़ते हैं तो. എന്നാൽ അങ്ങനെയല്ല. परंतु उतना नहीं है. ദൈവത്തിന് പാപിയെ നീതീകരിക്കാൻ കഴിയില്ല. परमेश्वर को एक पापी को धर्मी ठहरा नहीं सकता. നമുക്ക് തിരുവചനം തന്നെ അത് പറയുന്നുണ്ട്. वचन क्या कहता है? നമുക്ക് പ്രോവർബ്സ് 17ന്റെ 15ാം വാക്യം, नीति वचन 15 का 17 में कहता है. 17ന്റെ 15. 17 का 15 सॉरी. जो दोषी को निर्दोष हाँ। और जो निर्दोष को दोषी ठहराता है, അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് ठहराता है वो. उन दोनों से यहोवा घृणा करता है. तो ദൈവത്തിന്റെ വചനം അങ്ങനെ പറഞ്ഞിരിക്കുകയാണ്. परमेश्वर का वचन देखो क्या कह रहा है अभी. दोषी को कभी भी परमेश्वर जो कोई भी दोषी को निर्दोष बोलेगा तो परमेश्वर की वो बात परमेश्वर के लिए घृणित बात है. तो एक पापी को धर्मी है करके बोलेगा तो वो किस आधार पर फिर बोल रहा है? പാപിയെ നീതിമാനും ദൈവത്തിന് വിധിക്കാൻ പറ്റില്ല. എങ്ങനെയാണ് ऐसा है तो एक पापी को धर्मी है करके परमेश्वर बोल नहीं सकता है, क्योंकि वो एक घृणित बात है ना. നീതിമാനെ കുറ്റപ്പെടുത്താനും കഴിയത്തില്ല. और एक धर्मी जन को कोई दोषी भी लगा नहीं सकता. അപ്പോൾ നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ദൈവം നമ്മളെ നീതീകരിച്ചത് എന്നുള്ളത് എങ്ങനെ നമ്മൾ മനസ്സിലാക്കും? तो अभी इसके लिए धर्मी किया गया या हम लोग धर्मी ठहराए गए करके इस विषय को इस तत्व को हम कैसा समझते हैं वचन के अनुसार? ഇവിടെയാണ് നമുക്ക് ദൈവാത്മാവിന്റെ സഹായം വേണ്ടത്. यहाँ पर हमें पवित्र आत्मा का मदद चाहिए, നമ്മുടെ ബുദ്ധി കൊണ്ട് ഇത് മനസ്സിലാകില്ല. क्योंकि हमारा बुद्धि और ज्ञान से ये बात नहीं समझ सकते. ഇപ്പോൾ നമ്മൾ 2 കൊരിന്ത്യർ 5ാം അധ്യായം 21ാം വാക്യത്തിൽ പറയുന്ന വചനം, दूसरा कोरिन्थी 5 का 21 में उस वाक्य इस रीति से कहता है. जो पाप से अज्ञात था हाँ। उसी को उसने हमारे लिए पाप ठहराया हाँ। कि हम उसमें होकर हाँ। परमेश्वर की धार्मिकता बन जाए. എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? इसका मतलब क्या है? പാപം അറിയാത്തവൻ, जो पाप से अज्ञात था, യേശുവിൽ പാപമില്ല, यीशु में तो पाप था ही नहीं. യേശു നീതിമാനാണ്, यीशु धर्मी है, യേശു വിശുദ്ധനാണ്. पवित्र है. ഈ യേശുവിനെ ദൈവം എന്താക്കി? ये यीशु को परमेश्वर ने क्या किया? പാപിയാക്കിയതില്ല. पापी करके नहीं बनाया. पाप ठहरा. हाँ. അങ്ങനെയുമല്ല. और सिर्फ पाप ठहराया है करके बोला तो वो अर्थ वैसा नहीं है. പഴയ നിയമത്തിലെ 5 യാഗങ്ങൾ നിറവേറണം. പാപയാഗം, അകൃത്യയാഗം, ഭോജനയാഗം, ഇങ്ങനെ ഹോമയ, ഇതൊക്കെ നിവൃത്തിയാകണം. ആ യാഗമാണ്. അപ്പോൾ യേശുക്രിസ്തുവിന്റെ യാഗം എന്ന് പറയുമ്പോൾ യേശുവിനെ ദൈവം പാപിയാക്കുകയല്ല, പിന്നെയോ പാപയാഗമാക്കുകയാണ്. എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം, യേശുവിൽ എന്നെ വെച്ചിട്ട് ദൈവം എന്നെ നീ പാപം ചെയ്തതിന് എന്നെ ശിക്ഷിക്കുന്നതാണ്. तो वहां पर तत्व हमें समझना है. तो उनको पाप ठहराया करके बोलते समय में किस अर्थ में हम लोग उसको पाप ठहराया करके समझना है, क्योंकि यीशु मसीह क्यों आया है? परमेश्वर का व्यवस्था के वचनों को पूरा करने आया है. हम पुराने नियम में हम जानते हैं, लेवी का पुस्तक में पढ़ते समय में 5 प्रकार का बलियों के बारे में जब आप पढ़ते समय में ये बलिया सारा बलिया एक ही व्यक्ति में पूरा होना है, वो है यीशु मसीह में. तो जब यीशु मसीह को जब परमेश्वर भेजते समय में किस उद्देश्य से भेजा है? परमेश्वर का मेमना का रीति से भेजा था. वो मेमना जब हमारे लिए क्रूस में जब मरते समय में पाप बलि जो पुराने नियम में लिखा है ना, वो है वहां पर ब्रैकेट में आप दूसरा कोरिन्थी 5 का 21 में ब्रैकेट में लिखना कि वो हमारे लिए पाप बलि बना, पाप बलि ठहराया गया. वहां वो शब्द आना चाहिए. तो उसका अर्थ क्या है? पाप बलि बनते समय में जब कोई भी पुराने नियम में पाप बलि के लिए जब बलि लेकर आते समय में महायाजक क्या करेगा? वो व्यक्ति जिसको लेकर आ रहा है वो मेमना में उसको पहचान दिखाएगा. देखो ये मेमना जो मर रहा है वो तेरे पाप के बदले मर रहा है. तो मतलब कौन मरना चाहिए था? तू मरना चाहिए था. तो तेरा बलि का सजा तुझे मिलना ही चाहिए. लेकिन कौन मर रहा है? ये मेमना मर रहा है. तो पिता परमेश्वर ने क्या किया? हमें जब मसीह में रखते समय में वहां पर जब उनके ऊपर न्याय आया तो क्या हुआ? पाप का बलि का न्याय हुआ. मतलब वो बलि में मेरा पाप का क्या हो गया? न्याय हो गया. പാപി ഭരിക്കണം എന്നുള്ള ദൈവത്തിന്റെ കൽപ്പനയ്ക്ക് യാതൊരു അത് നിവർത്തിക്കപ്പെടുകയാണ് ചെയ്തത്. तो प्रियो परमेश्वर का आज्ञा क्या है? पाप का मजदूरी मृत्यु है. वो आज्ञा कोई भी कारणवश तोड़ नहीं सकता, उसको पूरा होना ही पड़ेगा. मतलब अगर एक पापी ने पाप किया है तो उसको मजदूरी देना पड़ेगा. मजदूरी क्या है? मृत्यु. वो पापी को मरना ही पड़ेगा. അപ്പൊ ക്രൂശ് എന്താണ്? तो क्रूस क्या है? ആരുടെ മരണമാണ്? किसका मृत्यु है? നമ്മുടെ ന്യായവിധിയാണ്. हमारा न्याय है वो.
എങ്ങനെയാണ് ദൈവം പാപിയെ ന്യായം വിധിക്കുന്നത്? तो परमेश्वर एक पापी का कैसा न्याय करता है? വ്യക്തിപരമായി ന്യായം വിധിക്കുന്നത് നരകത്തിലാണ്. व्यक्तिगत रीति से जो न्याय उसको मिलने वाला है वो है आग का झील, जो नरक परमेश्वर ने हर एक पापी के लिए तैयार किया है। ദൈവം തന്റെ പുത്രനിൽ എന്നെ ന്യായം വിധിച്ചു എന്ന് വിശ്വസിക്കാത്ത വ്യക്തിക്ക് ന്യായവിധിയുണ്ട്. मतलब एक व्यक्ति अगर यह विश्वास नहीं करता कि मेरा पाप का जो सजा है, जो दंड है, वो जो मैंने अपराध किया है उसका सजा यीशु मसीह ने ले लिया है करके, ऐसा अगर वो विश्वास नहीं करता, उसका पाप यीशु मसीह में नहीं जाता, तो क्या होगा? परमेश्वर वो व्यक्ति से उसका लेखा लेगा, उसको नरक में डालेगा। അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ നീതീകരിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? तो हमें धर्मी कैसा बनाता है फिर प्रभु? ഒരു പാപി അങ്ങ് വിളിച്ച് നീ ഇന്നു മുതൽ നീതിമാനെന്ന് പറയല്ല. एक पापी को बुलाकर ठीक है बेटा आज से तू धर्मी है, तू शुद्ध है, ऐसा नहीं करता। പിന്നെ परंतु कैसा? എന്റെ സകല പാപത്തോടും കൂടെ मेरा सारा पाप का बातों को യേശു ക്രിസ്തുവിലാക്കുന്നു. यीशु मसीह में डालकर, അപ്പോൾ तब പാപത്തിന്റെ ന്യായവിധി ഇവിടെ വന്നു. पाप का दंड कहां पर आ गया? ആ, वो ഇത് पाप बलि हो गया वहां पर। അപ്പോൾ ന്യായവിധി എന്തായി തീർന്നു? तो अभी न्याय क्या हो गया? अभी ന്യായവിധി എന്തായി തീർന്നു? न्याय वहां पर क्या हो गया? ദൈവത്തിന്റെ നീതിയെ വെളിപ്പെടുത്താൻ റോമലേഖനം 3:24 25 വാക്യവും റോമയോ- തന്റെ നീതിയെ വെളിപ്പെടുത്തുവാൻ ഈ ന്യായവിധി ദൈവം ഒരു കാരണമായി പരസ്യമായി നിർത്തിയിരിക്കുന്നു. रोमियो का पुस्तक 3 अध्याय में उसका 24-25 पढ़ते समय में ये न्याय, ये दंड जो एक पापी को मिलना चाहिए था, वो क्रूस पे जब करते समय में वो क्या हो गया? ये न्याय परमेश्वर का धार्मिकता को प्रकट करने का एक जरिया बन गया। तो न्याय क्या है? परमेश्वर का धार्मिकता है। അപ്പൊ എന്റെ പാപം तो मेरा पाप, ദൈവത്തിന്റെ നീതിയെ നടപ്പാക്കാൻ കാരണമായി. तो मेरा पाप परमेश्वर का धार्मिकता को दिखलाने के लिए, प्रकट करने का एक कारण बन गया, जरिया बन गया। ഇത് ഞാൻ വിശ്വസിക്കുമ്പോൾ ये बात जब मैं पापी विश्वास करता हूँ, എന്നെ നീതിമാനാക്കിയിട്ട് ദൈവം പറയുകയാണ് നീ നീതിമാൻ. मुझे धर्मी നീതിമാനാക്കുകയല്ല, मुझे धर्मी बनाने के बाद फिर परमेश्वर कहता है तू आपसे अब धर्मी है, ഇനി നീതിമാനായി ജീവിക്കണം. और अभी से तो क्या करना पड़ेगा? यही धार्मिकता का अवस्थे में तुझे जीना पड़ेगा। ഒരു പാപിയോട് നീതിമാനായി ജീവിക്കാൻ പറഞ്ഞാൽ അത് എത്ര ഭോഷത്വമാണ്. एक पापी को बोल रहा आज से तू धर्मी बन के जी बोला तो कितना बड़ा मूर्खता है, वो असंभव है। അതാണ് ന്യായപ്രമാണം. यही है व्यवस्था। എന്നാൽ ന്യായപ്രമാണ പ്രകാരം परंतु व्यवस्था के अनुसार, നമ്മൾ മരണയോഗ്യ. और व्यवस्था क्या कहता है कि तुमको मरना पड़ेगा। ആ ന്യായപ്രമാണം ക്രിസ്തു നിവർത്തിക്കാൻ വന്നു. वो व्यवस्था को यीशु मसीह पूरा करने आया, ആ ക്രിസ്തുവിൽ ഞാൻ എന്ത് ചെയ്തു? എന്നെ ദൈവം ന്യായം വിധിച്ചു. और उस न्याय में यीशु मसीह में परमेश्वर ने किसको न्याय किया? मुझे न्याय किया, या हम पापी को न्याय किया। അങ്ങനെ എന്റെ ന്യായവിധി इस रीति से मेरा न्याय ദൈവത്തിന്റെ നീതിയായി തീർന്നു. परमेश्वर का धार्मिकता बन गया। ഇത് വിശ്വസിക്കുന്നുണ്ടോ? ये आप लोग विश्वास करते हो क्या? നമ്മള് സങ്കീർത്തനം भजन संगीता 94 അധ്യായം 15 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 94 का 15, परंतु न्याय फिर धर्म के अनुसार किया जाएगा और सारे सीधे मन वाले उसके पीछे पीछे हो लेंगे। ഓക്കേ, ന്യായവിധി धर्म क्या न्याय जो है നീതിയിലേക്ക് തിരിഞ്ഞു വരും. धार्मिकता की ओर मुड़ेगा। ഇതൊരു വ്യക്തിക്ക് വിശ്വാസമായി തീരുമ്പോൾ ये कोई ऐसा ये बात कोई विश्वास करता है, ആ വ്യക്തിക്ക് ദൈവത്തോട് ഒരു നല്ല മനസ്സാക്ഷി, ഒരു നല്ല ഹൃദയം, പരമാർത്ഥം ഒരു ഹൃദയം ഉണ്ടാവും. उसका बी पार्ट पढ़े। और सारे सीधे मन वाले उसके पीछे पीछे हाँ, तो ये सीधे मन वाले कौन है? जो देखता है कि परमेश्वर का धार्मिकता न्याय में प्रकट हुआ है, वो देखने वाले लोग क्या हो जाएंगे? सीधे हो जाए, क्योंकि विश्वास के द्वारा परमेश्वर उनको सीधा करता है। तो एक सही मन और विवेक से प्रभु उसको शुद्ध अवस्था में रखता है। यही लोग ही समझ पाएंगे कि ये क्या हो रहा है। ദൈവം എങ്ങനെയാണ് നമ്മളെ നീതീകരിക്കുന്നത്? परमेश्वर कैसा हमें धर्मी ठहराता है? എങ്ങനെ ന്യായവിധി നീതിയായി തീർന്നു? जिस रीति से न्याय जो है धर्मी बन गया, धर्म बन गया, धार्मिकता बन गया, അത് നമ്മൾ പരമാർത്ഥതയോടെ വിശ്വസിക്കുമ്പോൾ वो पूरा मन से जब हम विश्वास करेंगे, ഇതിനെയാണ് നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ വിശ്വസിക്കാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. इसी को हम कहते हैं कि आज से हम मसीह को विश्वास कर रहे हैं। कहना ആ ക്രിസ്തുവിനെ വിശ്വസിക്കുമ്പോൾ मसीह को जब हम विश्वास करते हैं, ദൈവം നമ്മുടെ ഹൃദയത്തെ അറിഞ്ഞു. परमेश्वर हमारे दिल को जान लिया। എങ്ങനെ അറിഞ്ഞു? कैसा जाना? തന്റെ പുത്രന്റെ മരണം അവന് നീതിയായി ദൈവം കണക്കിട്ടു എന്ന് ദൈവം അറിഞ്ഞു. क्योंकि परमेश्वर ने देख रहे कि ये व्यक्ति ने ये बात देखा कि उस व्यक्ति का न्याय वो मसीह में आ गया है, जिसके वजह से अभी वो धार्मिक हो गया है। ഇതിനെയാണ് ഒരു അല്ലെങ്കിൽ ശുദ്ധ ഹൃദയം എന്ന് പറയുന്നത്. इसी को एक शुद्ध मन करके कहते हैं, शुद्ध हृदय कहता है। ശുദ്ധ ഹൃദയമുള്ളവർക്ക് शुद्ध हृदय जिसका है वो ആരാ കാണാൻ പോകുന്നത്? ആരെ കാണാൻ वो പോകുന്നത്? धन्य है, क्योंकि वो
परमेश्वर को देखेंगे मैं നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 15-ാം അധ്യായത്തിൽ प्रेरितों का कार्य 15 अध्याय യഹൂദന്മാർ പറയുകയാണ് ഞങ്ങൾ ജാതികളെക്കാൾ വിശുദ്ധരാണ്, നീതിമാന്മാരാണ്. यहूदी लोग बोलने लगे हम लोग जो है अन्य जाति से भी ज्यादा पवित्र है, ज्यादा अच्छे लोग हैं हम लोग. ഞങ്ങൾ അവരെക്കാൾ ഉയർന്നവരാണ്, ജാതികൾ താണവരാണ്. हम लोग एक ऊंचा जाति के लोग हैं और अन्य जाति छोटे जाति के लोग हैं. അപ്പോൾ അവിടെ കൺക്ലൂഷൻ പരിശുദ്ധാത്മ അവിടെ പരിഹാരം കൊണ്ടുവരുന്നത് എങ്ങനെയാണ്? परंतु पवित्र आत्मा इस विषय का हल कैसा लाता है देखो. നമ്മുടെ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 15-ന്റെ 8 15 मन के जांचने वाले परमेश्वर ने ഹൃദയത്തെ അറിയുന്ന ദൈവം എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണ് അർത്ഥം? मन मतलब बाबा हृदय को जांचने वाला पवित्र आत्मा. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? पवित्र आत्मा क्या जांचता है? मतलब क्या हृदय में आके क्या जांचता है? സങ്കീർത്തനം നമ്മൾ 94 വായിച്ചില്ലേ? हमने भजन संगीता ന്യായവിധി 94 में നീതി पढ़ा. ക്രിസ്തുവിന്റെ മരണം കൊണ്ട് എന്ത് സംഭവിച്ചു? धार्मिकता क्या हो गया? जो न्याय क्या हो गया? मेरे अंदर जो न्याय आना चाहिए था वो धार्मिकता में बदल गया. तो पवित्र आत्मा की ये अंदर जांच रहा है कि मेरे अंदर जो न्याय होना चाहिए वो बदल कर क्या हो गया? धार्मिकता हुआ कि नहीं. ക്രിസ്തുവിനുള്ള വിശ്വാസത്താൽ तो मैं मसीह में जब विश्वास करता हूँ എന്നെ ന്യായവിധി കഴിഞ്ഞു, मेरा धार्मिकता हट गया ദൈവം നീതി നടത്തി. और परमेश्वर ने अपना धार्मिकता का काम को पूरा कर दिया. ഇനിയും ദൈവം എന്നെ ന്യായം വിധിക്കത്തില്ല. अभी परमेश्वर मेरे मुझको न्याय नहीं कर सकता ഇപ്പോൾ ക്രിസ്തുവേശുള്ളവർക്ക് क्योंकि अब से जो कोई मसीह में है ഇത് ആർക്കൊക്കെ ഉണ്ടോ, ये जिसके अंदर है അത് യഹൂദനാണെങ്കിലും वो भले यहूदी क्यों ना हो या ജാതിയാണെങ്കിലും अन्य जाति क्यों ना हो, ദൈവസന്നിധിയിൽ തുല്യരാണ്. അതാണ് വായിക്കുന്നത്. परमेश्वर के समान सामने दोनों एक है, तुल्य है. ഹൃദയങ്ങളെ അറിയുന്ന ദൈവം हृदय को परखने वाला पवित्र आत्मा ഇത് അറിയുമ്പോൾ ആ നിമിഷം തന്നെ ആത്മാവി ജ്ഞാനം തരുമ്പോൾ അത് സ്വീകരിക്കുന്ന വ്യക്തിയിലേക്ക് ഹോളി സ്പിരിറ്റിനെ അവർക്ക് ലഭിക്കുകയാണ്. मतलब सुसमाचार के द्वारा जो सच्चा ज्ञान जो क्रूस पे प्रभु ने किया हुआ ज्ञान का वो सच्चा जानकारी जब एक व्यक्ति जब मान लेता है, स्वीकार लेता है, तो क्या होता है? पवित्र आत्मा उसको ज्ञान से भर देता है, ये ज्ञान में लाता है कि तू अभी परमेश्वर का धार्मिकता हो गया है करके. അവിടെ 9-ാം വാക്യം, 9वां वाक्य और विश्वास के द्वारा हाँ। उनके मन शुद्ध करके വിശ്വാസത്താൽ ഹൃദയങ്ങളെ ശുദ്ധീകരിച്ചു എന്ന് വായിക്കുന്നത് എന്താണ്? विश्वास के द्वारा हृदय 1:17 विश्वास के द्वारा हृदय को शुद्ध कर दिया है करके जो भाग अभी हमने पढ़ा वो रोमियो 1:17 में हम पढ़ते हैं. ദൈവത്തിന്റെ നീതി വെളിപ്പെട്ടു मतलब वो क्या हुआ? परमेश्वर का धार्मिकता प्रकट हुआ. എന്ന് പറഞ്ഞാൽ പാപിയെ ശിക്ഷിച്ചു. मतलब क्या? एक पापी को जो सजा देना चाहिए था वो सजा हो गया. അതാണ് റോമലേഖനം 8-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. रोमियो 8:3 में हम पढ़ते हैं പാപം അത് ന്യായപ്രമാണത്തിന് കഴിയാഞ്ഞതിനെ സാധിപ്പാൻ जो बात व्यवस्था पूरा नहीं कर सकता था ദൈവം എന്ത് ചെയ്തു? परमेश्वर ने क्या किया? തന്റെ പുത്രനെ अपना ही पुत्रों को बेचकर പാപത്തിന്റെ രൂപത്തിൽ അയച്ചിട്ട് पाप का सदृश्य में बेचकर പാപത്തിന് എന്ത് ചെയ്തു? पाप को क्या किया? शरीर में दंड किया. प्रेज द लॉर्ड. അല്ലാതെ യേശുവിനെ പാപിയാക്കിയതല്ല. मतलब यीशु को पापी नहीं बनाया. यीशु कभी पापी नहीं बन सकता. बल्कि क्रूस में क्या हो गया? पाप का दंड. यीशु का शरीर में पाप का दंड आ गया. वो दंड जो परमेश्वर मनुष्य जात को देना चाहिए था वो क्रूस में यीशु मसीह के ऊपर हुआ. ഇത് നാം എഗ്രി ചെയ്താൽ, ये बात अगर हम मान ले तो ഇത് നമ്മൾ വിശ്വസിച്ചാൽ, ये बात हम विश्वास करेंगे ഇത് तो ദൈവത്തിന് നന്ദി പറഞ്ഞാൽ और ये बात को प्रभु को धन्यवाद देंगे तो നിന്റെ ഹൃദയം ശുദ്ധിയുള്ളതാണ്. आपका हृदय शुद्ध है. അതെങ്ങനെ ശുദ്ധിയാകും? नहीं तो कैसे शुद्ध होगा? യേശുവിനെ കാണണമെങ്കിൽ കാഹളം ഒരിക്കൽ പോകണമെങ്കിൽ ഈ ശുദ്ധി ഇല്ലാതെ പോകാൻ പറ്റത്തില്ല. प्रियो तुरैया फूकते समय में धन्य है वे लोग जो हृदय शुद्ध है. वो लोग परमेश्वर को देखेंगे या प्रभु को देखेंगे. तो शुद्ध वाले लोग प्रभु को देखना है तो कहा तुरैया फूकते समय उठाए लिया जाना है तो पहला हृदय शुद्ध होना जरूरी है. ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് മിസ്രയീമിൽ നിന്നും രക്ഷപ്പെട്ട് അവർക്ക് സാത്താന്റെ അടിമത്തിൽ നിന്നും ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധിയിൽ നിന്നും പുറത്തു വരണമെങ്കിൽ ഒരു കുഞ്ഞാടിനെ അറുക്കണം. अगर इस्राएली लोगों को जो लोग 400 साल मिस्र देश में वो लोग बंधे हुए हैं उस बंदीगृह से अगर बाहर निकलना है, दास गुलामी से उन लोग को बाहर निकलना है, शैतान के चंगुलता से अगर बाहर निकलना है तो सबसे पहला एक मेमना को वध करना पड़ेगा. അപ്പൊ അങ്ങനെ നമുക്ക് കർത്താവിനെ യഥാർത്ഥമായി രക്ഷിക്കപ്പെട്ടെങ്കിൽ ഇത് സംഭവിച്ചിരിക്കണം, അല്ലെങ്കിൽ രക്ഷിക്കപ്പെടത്തില്ല. मतलब अगर सचमुच एक व्यक्ति के अंदर उद्धार हुआ है तो ये कार्य उसके अंदर हो रहा है, ये परिवर्तन होगा. नहीं तो उसमें उद्धार नहीं हुआ है. ഒരു നല്ല ഹൃദയം ദൈവത്തോടുണ്ടായി. मतलब उसके लिए प्रभु की ओर एक धन्यवाद देने का मन उसके अंदर उत्पन्न होगा. ദൈവത്തോട് നീതി ഉണ്ടായി. परमेश्वर के साथ वो सीधा हो गया, धर्मी हो गया वो परमेश्वर. വിശ്വാസത്താൽ നീതീകരിക്കപ്പെട്ടിട്ട് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മൂലം നമുക്ക് ദൈവത്തോട് സമാധാനമുണ്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവം ഇനി എന്നെ ന്യായം വിധിക്കത്തില്ല. विश्वास के द्वारा हम लोग धर्मी ठहराए जाने की वजह से अभी से हम लोग परमेश्वर के साथ मेल मिलाप हो चुका है, शांति है. अभी हम लोग परमेश्वर के साथ सीधा है, कोई भी तकलीफ नहीं है बंधन में. എന്നാൽ ഇങ്ങനെ ഇരിക്കെ तो ऐसा चलते समय में നമ്മൾ ഇനി പാപം വരാമോ? हमारे अभी हमने ऐसा होने के बाद क्या हमारे जीवन में पाप आ सकता है क्या? അപ്പൊ ഇനി എന്ത് ചെയ്യും? आ सकता है. तो फिर क्या करना पड़ेगा?
मन फिरना है। അപ്പൊ എന്ത് സംഭവിച്ചു? तो अभी क्या हुआ? ദൈവത്തോടുള്ള ആ സമാധാനം നഷ്ടപ്പെട്ടു. मतलब प्रभु के साथ मेल मिलाप के द्वारा जो शांति मिला वो उसमें भंग हो गया, टूट गया। അപ്പോഴാണ് നമുക്ക് ഭയം ഉണ്ടാകുന്നത്. तब हमारे अंदर एक डर आने लगता है, ന്യായവിധി വരുമോ? अरे मेरे ऊपर अभी न्याय आएगा क्या? ഇതിനെയാണ് ഗിൽറ്റി കോൺഷ്യസ് എന്ന് പറയുന്നത്. इसको कहते हैं दोष लगाने वाला विवेक। അതുകൊണ്ടാണ് ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുമ്പോൾ इसके लिए जो कोई भी परमेश्वर की उपस्थिति में आता है, എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായത്തിൽ इब्रानियों का पुस्तक 10वां अध्याय ഈ കാര്യം വീണ്ടും നമ്മളോട് പറയുകയാണ്. ये विषय को बार बार कहता है। എന്താണ് പറയുന്നത്? 10-ാം അധ്യായം 10वां अध्याय അതിൽ 22-ാം വാക്യം. 22। तो आओ हम सच्चे मन और पूरे विश्वास के साथ और विवेक का दोष दूर करने के लिए നോക്കുക, വിശ്വാസം കണ്ടോ? देखो वहां पर, देखो विश्वास देखना, क्या किस आधार पर विश्वास है? ഏത് വിശ്വാസം? कौन सा विश्वास? विवेक का दो। तो ये विश्वास करके आ रहे हैं। मैं क्या धैर्य से आ रहा हूँ कि मेरा विवेक का शुद्धिकरण के लिए मैं प्रभु के पास आ रहा हूँ। അത് നമ്മൾ മരിക്കുന്നത് വരെയും നമുക്ക് അടിസ്ഥാനം ക്രിസ്തുവിന്റെ ന്യായവിധി, ക്രിസ്തുവിൽ നടന്ന ന്യായവിധിയാൽ എന്റെ ഹൃദയം ദൈവം ന്യായം വിധിച്ചു. എന്നിട്ട് എനിക്ക് നല്ല മനസ്സായി നല്ലൊരു ഹൃദയം തന്ന് എനിക്ക് ആത്മാവിനെ തന്ന് ദൈവത്തോട് ക്രിസ്തു നിരപ്പിച്ചു എന്നുള്ള ബോധ്യത്തിൽ വേണം നമ്മൾ അടുത്ത് വരുവാൻ. तो ये विषय कब तक करते रहना है? मरते दम तक, जब तक हम लोग इस दुनिया में शरीर में जीते समय में हमारे हृदय में एक अच्छा मन और शुद्ध विवेक होने के लिए, शुद्ध हृदय होने का विश्वास का आधार क्या है? शुरुआत में हमने जो विश्वास किया नया जन्म में, वही बात को हम क्या विश्वास कर रहे हैं? लगातार उसी में विश्वास को थामे रह रहे हैं कि मेरा शुद्धिकरण का कारण मैं नहीं, प्रभु यीशु मसीह जो कलवरी क्रूस में किया है, उस बात पर विश्वास करने वाले लोगों को शुद्ध हृदय का कार्य प्रभु उनको उपलब्ध करके देता है। वो करते रहना है प्रभु का आगमन तक। നമ്മുടെ സ്നാനത്തിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? हमारा बपतिस्मा का मतलब क्या है? പലരും രക്ഷിക്കപ്പെടാൻ വേണ്ടിയാണ് സ്നാനപ്പെടുന്നത്. बहुत लोग उद्धार पाने के लिए, नया जन्म के लिए बपतिस्मा लेते हैं, എന്നാൽ परंतु നമ്മൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ നമ്മള് മരിച്ചു എന്നതിന്റെ അടയാളത്തിലാണ് നമ്മൾ സ്നാനപ്പെടുന്നത്. बपतिस्मा मतलब क्या है प्रियो? बपतिस्मा एक चिन्ह है। वो चिन्ह क्या दर्शाता है? कि मैं सचमुच प्रभु यीशु मसीह के साथ मारा जा चुका हूँ, उसके साथ गाड़ा जा चुका हूँ। तो इसका सबूत क्या है? बपतिस्मा देकर दिखाएगा എനിക്ക് ദൈവത്തോട് സമാധാനമുണ്ട്. मुझे प्रभु के साथ मेल मिलाप हो चुका है। അങ്ങനെ ദൈവം ചെയ്ത പ്രവൃത്തിയുടെ इस तरह परमेश्वर ने किया हुआ कार्य के द्वारा അതിന്റെ പരസ്യമായ സാക്ഷീകരണമാണ് സ്നാനം. उसको सबके सामने मैं प्रकट करके प्रदर्शन करके दिखाता हूँ। वो गवाही क्या है? पानी में मैं बपतिस्मा लिया। സ്നാനത്തിന് മുമ്പേ ദൈവം നമ്മുടെ ഹൃദയം ദൈവവുമായി നേരെയാകണം. तो बपतिस्मा लेने से पहले ही वो व्यक्ति का हृदय परमेश्वर के साथ सीधा रहना चाहिए। वो मतलब वो विश्वासी हो गया, नया जन्म हो गया, सीधा है वो। उसके बाद वो बपतिस्मा ले रहा है। അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 8-ാം അധ്യായത്തിൽ ശീമോന് സംഭവിച്ചത് എന്താണ്? प्रेरित का पुस्तक 8वां अध्याय में शिमोन को हम क्या देखते हैं? താൻ ഈ കാര്യമൊന്നും ഓർത്തില്ല. उसने ये सब बातें नहीं सोचा। ക്രിസ്ത്യാനികളുടെ കൂടെ കൂടിയാൽ കുറച്ച് പൈസ ഉണ്ടാക്കാമെന്ന് ചിന്തിച്ചു. उसने सोचा कि अगर मैं मसीह लोगों के साथ थोड़ा इकट्ठा होकर उनके साथ घूमेगा तो मैं भी थोड़ा पैसा कमा पाऊंगा। അതിന് സ്നാനം ആവശ്യമാണ്. उसके लिए वो लोग ने देखा कि सब लोग बपतिस्मा ले रहे हैं, പുള്ളി സ്നാനപ്പെടുകയും ചെയ്തു. उन्होंने बपतिस्मा भी ले लिया അവന് ഫിലിപ്പോസിനോട് ചേർന്ന് നിന്നു. और फिलिप के साथ वो रुका। അപ്പോൾ പത്രോസ് പറയുകയാണ്, फिर पत्रोस कहता है നിന്റെ ഹൃദയം നേരുള്ളതല്ല. तेरा हृदय सीधा नहीं है, കാരണം എങ്ങനെയാണ് ന്യായവിധി നീതിയിലേക്ക് തിരിഞ്ഞതെന്ന് നീ അറിഞ്ഞില്ല. क्योंकि तेरा न्याय कैसा धार्मिकता में बदल गया, तेरे अंदर जो न्याय था वो हटकर धार्मिकता में बदल गया, ये तत्व तू अभी तक समझा नहीं। मतलब तेरा नया जन्म हुआ नहीं। അപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയം इसलिए हमारा हृदय, ഒരു പരമാർത്ഥ ഹൃദയം എങ്ങനെയാണ്? एक शुद्ध हृदय कैसा होता है? റോമലേഖനം 10-ാം നമ്മൾ വായിച്ചു. रोमियो 10 में हमने पढ़ा, ആകയാൽ നിങ്ങളുടെ ദുർമനസാക്ഷി നീങ്ങുമാറ് इसके लिए നിങ്ങൾ പരമാർത്ഥ ഹൃദയം അടുത്ത് വരുവീ. इसके लिए तुम्हारा दुष्ट विवेक हट जाने के लिए तुम लोग शुद्ध मन से, अपने इब्रानियों का पुस्तक 10वां अध्याय में हमने पढ़ा कि वो विश्वास पे हम लोग आ रहे, प्रभु के साथ आ रहे उसी दोष विवेक में, ताकि हट जाने के लिए, शुद्ध हो जाने के लिए। എന്താണ് പരമാർത്ഥ ഹൃദയം? शुद्ध विवेक क्या है? परमेश्वर के साथ सीधा ഒരു പരമാർത്ഥ ഹൃദയം ഉണ്ടെങ്കിൽ ജീവിതത്തിൽ പരമാർത്ഥത വെളിപ്പെടും. बोले एक शुद्ध हृदय अगर एक व्यक्ति के अंदर रहेगा, उसका चाल चलन भी शुद्धता में प्रकट रहेगा। ഇതാണ് പൗലോസ് തിമോത്തിയോസിനെ ചാർജ് ചെയ്യുമ്പോൾ പറയുന്നത്. इसलिए पौलुस जब तिमोथी को जब जिम्मेदारी देते समय में कहता है, ഈ സത്യം എല്ലാവരെയും പഠിപ്പിക്കണം. ये सत्य तू सबको सिखाना। എന്താണ്? എന്റെ ന്യായവിധി ദൈവം നീതി നടത്തുന്നതിന്, എന്റെ ന്യായവിധി ദൈവം നീതി നടത്തുന്ന അടയാളമാണ് ക്രൂശ്. मतलब क्या तू जाके बताना कि मेरा जो पाप का जो न्याय था वो एक वजह बन गया, एक जरिया बन गया परमेश्वर को धार्मिकता प्रकट करके दिखाने के लिए। പഴയ നിയമത്തിൽ ഇത് തന്നെയാണ്. पुराने नियम में भी यही देखते അവിടെ हैं। നമ്മൾ ഈ സങ്കീർത്തനം 25-ന്റെ 8 വായിക്കുന്നത് भजन संहिता 28
25 का 8 में ദൈവം നല്ലവനാണ്. परमेश्वर भला है। ഏത് കാര്യത്തിലാണ് ദൈവം നല്ലവനായിരിക്കുന്നത്? इस विषय में यहोवा भला है। അവനെ നേർവഴി കാണിച്ചു കൊടുക്കുന്നതിൽ, वो पापियों को जब सीधा मार्ग दिखाता है, അതാണ് കർത്താവ് പുതിയ നിയമത്തിൽ പറയുന്നത്. वही प्रभु नए नियम में कहता है, ഞാൻ തന്നെയാണ് വഴി, मैं ही मार्ग हूँ। എന്റെ പിതാവ് ആരെയെങ്കിലും എന്റെ അടുക്കേക്ക് അയച്ചാൽ अगर मेरा पिता ने किसी को भी मेरे पास लेकर आया, അവൻ ഒരിക്കലും നഷ്ടമാകത്തില്ല. वो कभी भटकेगा नहीं, ഞാൻ അവനെ ഒരിക്കലും ഉപേക്ഷിക്കത്തില്ല. मैं उसको कभी त्यागूंगा नहीं। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? അവന്റെ ന്യായവിധി ഞാൻ ഏറ്റെടുക്കും. क्योंकि वो व्यक्ति का, उस पापी का न्याय को यीशु ने ले लिया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं എന്റെ ന്യായവിധി ക്രിസ്തു ഏറ്റെടുത്തു എന്നുള്ളതാണ് ദൈവത്തോടുള്ള പരമാർത്ഥം. मतलब मेरा न्याय यीशु मसीह ने ले लिया है। ये बात जब वो व्यक्ति उसमें उस विश्वास में आते समय में, तब उसका और परमेश्वर की ओर का उसका जो मन सीधा हो जाता है, वो शुद्ध हो जाता है। ഇതിന്റെ അങ്ങനെ വിശ്വസിക്കുന്നവരുടെ ഉള്ളിലേക്ക് और ऐसा जिन लोगों ने ऐसा विश्वास किया, उन लोगों के अंदर ഒരു നീതിയുള്ള ജീവിതം നയിക്കാൻ ക്രിസ്തു വരികയാണ് അവരുടെ ഹൃദയത്തിൽ. एक धार्मिकता का जीवन जीने के लिए मसीह स्वयं उनके अंदर आ रहा है, ताकि वो विश्वासी आज से सिर्फ धार्मिकता का ही काम करे। അതല്ലേ പൗലോസ് ചോദിക്കുകയാണ്, 2 കൊരിന്ത്യർ 16 അധ്യായത്തിൽ ചോദിക്കുകയാണ്, दूसरा कोरिन्थी 13 അധ്യായത്തില്, 13 अध्याय में दूसरा कोरिन्थी पौलुस कहता है, നിങ്ങൾ വിശ്വാസത്തിൽ ഇരിക്കുന്നു എന്ന് നിങ്ങളൊന്ന് പരിശോധിക്കണം. तुम लोग विश्वास में हो क्या नहीं, तुम लोग अपने आप में जांचो। അതെന്താണ്? क्या है वो? ക്രിസ്തു നിങ്ങളിൽ ഉണ്ടെന്ന് നിങ്ങളെ തന്നെ അറിയണം. നേരത്തെ നിങ്ങൾ ഏകനായിരുന്നു, പാപിയായിരുന്നു, നീതിമാനാണെങ്കിലും ദുഷ്ടനാണെങ്കിലും നീ ഒറ്റയ്ക്കാണ്. ഇപ്പോൾ നിനക്ക് കർത്താവ് നീയും കൂടാണ് എന്നുള്ളത് കൊണ്ടാണ് നീ നല്ലവനായിരിക്കുന്നത്. 13 का 5 पढ़े। अपने आप को परखो कि विश्वास में हो कि नहीं। हाँ, वो क्या है विश्वास? आगे अपने आप को जांचो। हाँ। क्या तुम अपने विषय में यह नहीं जानते कि यीशु मसीह तुम में है? हाँ। नहीं तो तुम जांच में निकलने तो देखो, जांच में निकम्मा नहीं पड़ने के लिए क्या होना चाहिए? मेरे साथ मैं क्या विश्वास कर रहा हूँ कि मेरे साथ मसीह भी है। आज से मैं अकेले नहीं चल रहा, बल्कि मेरा परमेश्वर के लिए जो पवित्र जीवन जीने के लिए, धार्मिकता का जीवन जीने के लिए मेरे साथ मसीह भी है। यदि मसीह नहीं है तो उस जांच में तुम लोग निकम्मा ठहरे हो। നമ്മുടെ എഫീസ് ലേഖനം 3 അധ്യായത്തിന്റെ 12 വാക്യത്തിൽ एफेसुस का पुस्तक 3 का 12 में ഈ ഫെയ്ത്തെ കുറിച്ചാണ് ഈ നമ്മൾ വിശ്വസിച്ചു, ആശ്രയിച്ചു. हम लोग मतलब विश्वास को ही कहते हैं, हमने जिस भरोसा किया करके हम जो बोलते हैं। ആദ്യമായിട്ട് നമ്മൾ ദൈവത്തോട് വരുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ അവസ്ഥയാണ് 2 അധ്യായത്തിന്റെ 18 വാക്യം. पहले बार जब हम लोग प्रभु की उपस्थिति में आया तो हमारे हृदय का अवस्था क्या था? एफेसुस का पुस्तक 2 का 18 में हम पढ़ते हैं, അവൻ മുഖാന്തരം, उनके द्वारा യേശുക്രിസ്തു മുഖാന്തരം, मतलब यीशु मसीह के द्वारा ഇരുപക്ഷക്കാർക്ക്, दोनों भागों को, അല്ലെങ്കിൽ നമ്മളെ ജാതികളാണെങ്കിലും യഹൂദനാണെങ്കിലും मतलब जो जाति हो या यहूदी हो या अन्य जाति हो, ഏകാത്മാവിനാൽ, एक आत्मा के അപ്പോൾ द्वारा, അവർക്ക് പരിശുദ്ധാത്മാവുണ്ട്, मतलब उन दोनों को पवित्र आत्मा है, ക്രിസ്തുവുണ്ട്, मसीह है, ക്രിസ്തുവിൽ ന്യായം വിധിക്കപ്പെട്ടു. और वो मसीह में उनका न्याय हो चुका है। ആ വിശ്വസിച്ചപ്പോൾ അവൻ ആത്മാവിനെ കിട്ടി. वो ऐसा विश्वास करने वालों के अंदर पवित्र आत्मा आ गया। അപ്പോൾ അവരെന്താ വിശ്വസിച്ചത്? तो उन्होंने क्या विश्वास किया? എന്റെ ന്യായവിധി നീതിയിലേക്ക് തിരിഞ്ഞു. कि मेरा न्याय हटकर धार्मिकता में बदल गया। ഹൃദയം ദൈവത്തോട് നേരെയായി. अभी मेरा हृदय परमेश्वर के साथ सीधा हो गया। ഇനി ദൈവത്തിന്റെ കോപം എന്റെ മേലില്ല. अभी परमेश्वर का क्रोध मेरे में नहीं है। Praise the Lord. मैं അവര് ദൈവത്തോട് സമാധാനമുണ്ട്. बोलो, परमेश्वर के साथ मेल मिलाप और शांति है। അങ്ങനെ ക്രിസ്തു മുഖാന്തരം പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ പിതാവിലേക്ക് പ്രവേശനമുണ്ട്. इस रीति से हम लोग वो पढ़ना 18, क्योंकि उसी के द्वारा हाँ। हम दोनों की एक आत्मा में हाँ। पिता के पास पहुंच पिता के पास पहुंच है, एक आत्मा के द्वारा, उसी के द्वारा, मतलब यीशु मसीह का कार्य के द्वारा जो मैंने विश्वास किया, जिसके वजह से मुझे आत्मा मिला, अभी मुझे पिता के पास पहुंच है। രണ്ടാമത് അടുത്ത പ്രാവശ്യം നമ്മള് ये पहले बार हो गया। अभी दूसरे आगे ഇതേ വിശ്വാസമാണ്. यही विश्वास को हमें कायम करके आगे बढ़ना है। 3:12 3 का 12, जिसमें हमको उस पर विश्वास करने से साहस और भरोसे के साथ हाँ। परमेश्वर के निकट आने का ക്രിസ്തു വരുന്നത് വരെയും जब तक मसीह नहीं आता तब तक, ദൈവത്തോട് അടുക്ക എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ കാര്യം എപ്പോഴും ഉണ്ടായിരിക്കണം. मतलब मसीह आने तक मुझे क्या करना है? परमेश्वर का निकट आने का वो हियाव मेरे, मतलब वो कॉन्फिडेंस, वो धैर्य रहना है। എന്താണ് നമ്മുടെ ധൈര്യം? हमारा धैर्य किस बात पर है? എന്താണ് നമ്മുടെ ധൈര്യം? क्या? कि हमारा न्याय हटकर धार्मिकता में बदल गया। ഇപ്പൊ ദൈവത്തിന്റെ മകനാണ്. मतलब क्या? अभी मैं परमेश्वर का बेटा हूँ। ദൈവത്തിന്റെ മകനെ ന്യായം വിധിക്കാൻ പറ്റത്തില്ല. परमेश्वर का बेटे को परमेश्वर न्याय नहीं कर सकता। കാരണം അവിടെ വിശുദ്ധീകരണവും നമ്മുടെ കർത്താവായ യേശുവിലുള്ള ഈ വിശ്വാസത്താൽ നമ്മൾ ആത്മാവാണ് നീതീകരിക്കപ്പെട്ടത്. क्योंकि हम लोग यीशु मसीह पे हम लोग इस रीति से विश्वास करने की वजह से हमारा जो मनुष्य आत्मा है वो धर्मी ठहराया गया है, അതൊരിക്കലായി എന്നേക്കുമായി നീതീകരിക്കപ്പെട്ടു. और वो सदा के लिए, सर्वदा के लिए धर्मी ठहराया गया है। എന്നും ദൈവം നമ്മളെ നീതീകരിക്കുന്നില്ല. मतलब बार बार उसके लिए धर्मी ठहराने का जरूरत नहीं है, പക്ഷെ രണ്ടാമത് വരുമ്പോൾ लेकिन दूसरी
दूसरे बार जब आते हैं, ഈ വിശ്വാസത്തിൽ വരുമ്പോൾ इस विश्वास में जब हम चलते समय में നമ്മുടെ ഹൃദയത്തിന് വിശുദ്ധീകരണം കിട്ടുകയാണ്. हमारे हृदय में पवित्रता होना जरूरी है. वो विश्वास के द्वारा हमारे अंदर हो रहा है. അത് നിരന്തരം നടക്കണം. और वो कभी तक होना है, निरंतर प्रभु का आगमन तक होते रहना है. അപ്പോൾ ഇതാണ് നമ്മുടെ വിശുദ്ധീകരണത്താൽ. इसलिए पवित्रता के द्वारा അപ്പൊ രണ്ട് കാര്യമുണ്ട്. दो बातें हैं. നീതീകരണമുണ്ട്. धार्मिकता है. എങ്ങനെ നീതീകരിച്ചു? कैसा हम लोग धर्मी ठहराए गए? അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് നമ്മുടെ യോബ് ചോദിക്കുന്ന ചോദ്യത്തിന്, യോബിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിച്ച ചോദ്യത്തിന് ഭക്തൻ എങ്ങനെ ദൈവത്തിന് നീതിമാനാകും? अभी अय्यूब के पुस्तक में जो सवाल पूछा गया था, उसका क्या जवाब है? एक पापी कैसा धर्मी ठहराया जा सकता है या धर्मी हो सकता है? എങ്ങനെ നീതിമാനാകും? നമുക്ക് ഉത്തരം कैसा പറയാൻ കഴിയുമോ? उसका जवाब हम दे पाएंगे क्या? हमें ही देना है. അത് വിശ്വാസം എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണ്? मसीह पे, मसीह विश्वास बोल रहे हो सही है, എന്താണ് വിശ്വാസം? बट क्या विश्वास कर रहे हैं कि मसीह के द्वारा मेरा न्याय धार्मिकता में बदल गया. എന്നെ ന്യായവിധി എവിടെ വന്നു? मेरे अंदर न्याय आना चाहिए था. सच्ची सही रास्ता देखा जाए तो न्याय आना चाहिए था, पर वो बदल के धार्मिकता मतलब क्या कि परमेश्वर हमसे प्रेम करता है, वो प्रेम आ गया, धार्मिकता हो गया. अभी हम परमेश्वर के लोग बन गए. वो यीशु मसीह के न्याय की वजह से हुआ. ഇതാണ് ദൈവത്തിന്റെ നീതി. ये है परमेश्वर का धार्मिकता. ഈ നീതി അറിയാതെ ये धार्मिकता जाने बगैर നമ്മുടെ സ്വന്തം നീതി സ്ഥാപിക്കാൻ ഞാൻ വിശ്വസിച്ചതുകൊണ്ട് രക്ഷപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞു വന്നാൽ स्वयं का धार्मिकता उत्पन्न करके मैंने कुछ काम किया, मैंने कुछ परिश्रम किया, मैंने उपवास किया, मैंने नारियल फोड़ा, ऐसा मैंने कुछ किया है करके ऐसा विश्वास करके परमेश्वर की उपस्थिति में आ रहे हैं तो वो कभी धर्मी नहीं ठहराया जाएगा. റോമലേഖനം 10:3 रोमियो का पुस्तक 10:3. क्योंकि वे परमेश्वर की धार्मिकता से अनजान होकर और अपनी धार्मिकता स्थापित करने के लिए करके परमेश्वर की धार्मिकता के अधीन न हो. देखो हमें परमेश्वर के धार्मिकता में अधीन होना था. അവനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ तो जब मैंने यीशु मसीह को उद्धारकर्ता करके स्वीकारा, അവന് കീഴ്പ്പെട്ട് उनमें समर्पण करके അവന് അടിമയായി उनका गुलाम बनकर അവൻ എന്റെ കർത്താവായി वो मेरा प्रभु बनकर എന്റെ ജ്ഞാനമായി वो मेरा ज्ञान बन गया, എന്റെ വിശുദ്ധിയായി मेरा पवित्रता बन गया, എന്റെ നീതിയായി मेरा धार्मिकता बन गया. ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ സംവദിക്കുന്നതാണ്. और ये बात मैं परमेश्वर की उपस्थिति में मान रहा हूँ. मेरा सब कुछ अभी यीशु मसीह है, ഞാനല്ല. मैं नहीं. ആരാണ്? कौन है? मसीह मैं. Praise the Lord. मैं. അവൻ ആരാണെന്ന് അറിയാമോ? ऐसा मानने वाला व्यक्ति कौन रहेगा? അതാണ് പരമാർത്ഥ ഹൃദയം. वो है सच्चा शुद्ध मन वाला विश्वासी रहेगा. അവൻ ആരാണ്? वो कौन बन जाएगा फिर? അവനോട് സദൃശനാകും. वो फिर प्रभु के साथ समान हो जाएगा. Praise the Lord. मैं. അതാണ് നമ്മുടെ പ്രത്യാശ. ये है हमारा आशा. നമ്മുടെ സ്വന്തം നീതി സ്ഥാപിക്കാതെ इसलिए अपना स्वयं का धार्मिकता को स्थापना ना करते हुए അവരാണ് ദൈവത്തോട് അടുത്ത് വരികയും പിന്നെ പറയുകയാണ്. इसलिए बार बार वचन कहते हैं उस प्रभु के पास तुम निकट आओ, उस पे आओ, उनको जाके लिपटो. നമ്മൾ അപ്പം മുറിച്ചു കഴിഞ്ഞ് പിന്നെ സൺഡേ ഞായറാഴ്ച കർത്തമേശി വരുന്നേനെ അല്ല. प्रियो अब से हफ्ते का पहला दिन रविवार के दिन चलो आओ रोटी तोड़ने आते, भाग लेते, संगति कर रहे, वो नहीं है ये बात. ക്രിസ്തുവിനെ വിടാതെ ദൈവജ്ഞാനത്തിൽ ദൈവത്തെ ക്രിസ്തുവിനെ വിടാതെ നമ്മള് ക്രിസ്തുവിനോട് രണ്ടുപേരും കൂടെ ചേർന്ന് നടക്കുകയാണ്. मतलब परमेश्वर हम लोग जब हमारा विश्वासी चाल चलन में चलते समय में हर पल हर समय मसीह के साथ लिपटे हुए चल रहे, एक पल भी मसीह को छोड़े बगैर प्रभु के साथ हम चल रहे, वो एक सच्चा विश्वासी. അങ്ങനെ യേശുവിനോട് കൂടെ നടക്കുമ്പോൾ इस रीति से जो कोई भी यीशु के साथ चलते रहता है, നമ്മുടെ ഓരോ വാക്കിനും ഓരോ പ്രവൃത്തിക്കും ഓരോ ചിന്തയ്ക്കും ഓരോ ആലോചനയ്ക്കും നമുക്ക് പ്രതിഫലം തരാൻ വേണ്ടി നമ്മുടെ ഓർമ്മയെ ദൈവത്തിന്റെ പുസ്തകത്തിൽ എഴുതി വെക്കാൻ ദൈവം ഇങ്ങനെ കാത്തിരിക്കുകയാണ്. इसलिए ऐसा विश्वासी जो हर पल हर क्षण प्रभु के साथ चलते रहता है, ऐसा चलते समय में वो विश्वासी का जो भी उसने बात किया, जो भी उसने संकल्प किया, जो भी सोचा, जो भी क्रियाकरण किया, वो सब बातें परमेश्वर एक स्मरण का पुस्तक में लिखने के लिए अपना पेन तैयार करके रख रहा है और वो देख रहा है कौन सा विश्वासी है जो मसीह के साथ चल रहा है करके. നമ്മുടെ ജോലി ചെയ്യുന്ന ഓഫീസ് अब सोचो आप लोग ऑफिस में जो काम कर रहे हैं हम लोग, അവരെന്തിനാണ് വെച്ചിരിക്കുന്നത്? वो लोग हमको ऑफिस में क्यों रखा है? എന്തിനാണ് വെച്ചിരിക്കുന്നത്? അവിടുത്തെ ജോലി അല്ലേ? कंपनी का काम करने के लिए. അല്ലേ? ഇൻകം ടാക്സ് ഓഫീസേഴ്സ് വരും. तो अभी सोचो कंपनी में काम कर रहा है, इनकम टैक्स ऑफिसर आ गया, അവരെ കാണിക്കാൻ ഒരു കള്ളക്കണക്ക് ബുക്ക് ഉണ്ട്. वो इनकम टैक्स वाले को दिखाने के लिए एक नकली हिसाब का पुस्तक कंपनी ने तैयार करके रखा है. അവരോട് സത്യം പറഞ്ഞാൽ ജോലി പോകും. अगर ये इनकम टैक्स ऑफिसर को मैंने सच बताया कि ये झूठा पुस्तक है, आप इसमें कुछ नहीं मिलेगा करके ऐसा मैंने ऑफिसर को बोला तो मेरा नौकरी चले जाएगा. അവർ ശമ്പളം തരുന്നത് എന്തിനാണ്? क्योंकि मेरा कंपनी मुझे पगार क्यों दे रहा है? അവർക്ക് വേണ്ടി കള്ളം പറയുന്നതിനാണ്. कंपनी जो ऑफिसर जो इंस्पेक्टर जो आएगा उनको झूठ बोलने के लिए मुझे पगार मिलता है. ദൈവം സത്യവാനാണെന്ന്
പറയുന്നവർക്ക് ദൈവം പ്രതിഫലം കൊടുക്കാതിരിക്കുമോ? लेकिन परमेश्वर सच्चा है करके ऐसा बोलेगा तो परमेश्वर उनको प्रतिफल नहीं देगा क्या? ദൈവ സത്യവാൻ ഏത് നിരൂപണത്തിനും मतलब वो हर एक छोटा छोटा संकल्पों को ദൈവം പ്രതിഫലം തരും. हमारे और विचारों को प्रभु प्रतिफल देगा. ഏതെങ്കിലും കമ്പനി ഉണ്ടോ നിങ്ങളുടെ കമ്പനി നല്ലതാണെന്ന് ഹൃദയത്തിൽ ചിന്തിച്ചാൽ ഉടനെ ഒരു 1000 രൂപ അങ്ങ് നിങ്ങളുടെ അക്കൗണ്ടിൽ വരും? ऐसा कौन सा कंपनी आप लोग बताओ कि आप ऑफिस में जाकर आप बस इतना सोचा मेरा कंपनी कितना अच्छा है, बस सोचा आपका बॉस आपको 1000 रुपया देगा? ऐसा कोई कंपनी है क्या? ऑफिस है? लेकिन प्रभु के बारे में सोचा तो उस विचार का प्रतिफल है. അപ്പൊ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്തുമാത്രം നല്ല വിചാരങ്ങളെ നമ്മൾ നഷ്ടമാക്കുന്നത്. तो जरा प्रियो सोचो, जब इस दुनिया में जीते समय में अपना शारीरिक अभिलाषा को पूरा करते समय में प्रभु के लिए जो प्रतिफल कमाने का समय था वो इतना हमने खो बैठा वो समय को. ദാവീദ് പറയാണ്, दाऊद कहता है, എനിക്ക് വേണ്ടിയുള്ള നിന്റെ ആലോചനകൾ हे परमेश्वर मेरे लिए जो बातें आपने सोच के रखा है അത് കടലിലെ മണലിനേക്കാൾ അധികം, वो समुद्र के रेती से भी ज्यादा है. ഞാനത് ചിന്തിക്കുന്നത് കൊണ്ട് वो बात और वो आप मेरे लिए ऐसा सोच रहा करके ऐसा मैं सोचने लगा तो എനിക്ക് പ്രതിഫലം കിട്ടുന്നു. मुझे प्रतिफल मिल रहा है. ഈ കർത്താവിന് അവന്റെ മനോഹരത്വം ഒന്ന് കാണാൻ ആഗ്രഹിക്കുമ്പോഴേക്കും ദാവീദിന് വേണ്ടി ദൈവം കാര്യങ്ങൾ ചെയ്യുകയാണ്. तो दाऊद ने अपना मन में सिर्फ इतना सोचा मुझे एक बार मेरा परमेश्वर का मनोहरता देखना है. ऐसा सोचते ही फिर परमेश्वर उठकर दाऊद के लिए काम करने आ रहा है. ഒരു നീതിമാൻ എന്താ ചിന്തിക്കുന്നത്? एक धार्मिक व्यक्ति अविश्वासी हमेशा क्या सोचेगा? ഉയരത്തിലുള്ളത്, जो ऊंचाई पर है उस प्रभु के बारे में सोचेगा. ഭൂമിയിലുള്ളതല്ല. मतलब भूमि और मिट्टी के बातें नहीं. അവന്റെ ചിന്തയ്ക്ക് ദൈവം പ്രതിഫലം കൊടുക്കും. और जितना भी स्वर्गीय बातें सोचते रहेगा उस सबका एक बातों का प्रतिफल देगा. നിന്റെ നിസ്സാര വാക്കിന് ദൈവം ന്യായം വിധിക്കുമെങ്കിൽ अगर मेरा एक छोटा सा शब्द एक छोटा सा बोली के लिए परमेश्वर लेखा लेकर न्याय दे सकता है तो ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള നല്ല വാക്കുകൾക്ക് प्रभु के बारे में अच्छा बातें बोला तो ദൈവം പ്രതിഫലം क्या കൊടുക്കാതിരിക്കുമോ? परमेश्वर उसका प्रतिफल नहीं देगा क्या? मैं എന്താണ് നീതി? धार्मिकता क्या है? ഇനി നമ്മൾ വെയിറ്റ് ചെയ്യുകയാണ്. अभी हम इंतजार कर रहे हैं. നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 5:5 വായിക്കുകയാണ്. गलतियों का पुस्तक 5:5 में हम पढ़ते हैं. ഇങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ നീതി ലഭിച്ച് നീതിമാന്മാരായവര് ഇനിയും ഞങ്ങൾക്ക് നീതി കിട്ടുമെന്ന് പറഞ്ഞ് കാത്തിരിക്കുന്നു. इस रीति से जितने लोगों ने मसीह पर विश्वास करके धार्मिकता प्राप्त कर चुके हैं, ऐसा प्राप्त किए हुए लोग और धार्मिकता के लिए इंतजार कर रहे हैं. അതെന്താണ്? वो क्या है? 5:5 पढ़े. क्योंकि आत्मा के कारण हाँ. हम विश्वास से आशा की हुई धार्मिकता की बात जो देखो, അതെന്താണ്? आशा किया हुआ धार्मिकता का वाट हम लोग को ऑलरेडी धार्मिकता मिला, हाँ. लेकिन अभी धार्मिकता के लिए वाट जो रहे उसका मतलब പ്രൈസ് क्या ദി है? ആ നീതിമാനല്ലാത്തൊരു ദൈവം നീതീകരിക്കാത്തൊരു വ്യക്തിക്ക് ഈ നീതിയുടെ വിശ്വാസത്തിന് വേണ്ടി കാത്തിരിക്കാൻ കഴിയത്തില്ല. मतलब जिसके अंदर मसीह जो उसका धार्मिकता है करके ये बात का कार्य उसके अंदर हुआ ही नहीं, नया जन्म हुआ ही नहीं, उसको आने वाला धार्मिकता का विषय में वो वाट नहीं जोएगा. ഞങ്ങളുടെ ശരീരം, हमारा शरीर भी ഏതൊരു ശരീരത്തിൽ ദൈവം ഞങ്ങളെ ന്യായം വിധിച്ചോ मतलब जिस देह में परमेश्वर ने मेरा न्याय किया, ആ ശരീരം തിരസ്കരിക്കപ്പെട്ടുവെങ്കിൽ अगर वो देह जो यीशु का देह वो अगर रूपांतर हो सकता है तो അതുപോലെ എന്റെ ശരീരവും തിരസ്കരിക്കപ്പെട്ടു. वैसा है तो मेरा भी ये देह क्या होगा? एक दिन रूपांतर होगा. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन. ഈ നീതിയിലാണ് നമ്മൾ ये കാത്തിരിക്കുന്നത്. आशा का धार्मिकता पर हम लोग वाट जो रहे हैं. വിശ്വസിക്കുന്നവരോട് അനീതി കാണിക്കാൻ ദൈവത്തിന് കഴിയില്ല. मतलब जो विश्वास कर रहा है उन लोग के अंदर ये गलती है वो गलती है ये सब दिखाने के लिए प्रभु के पास टाइम नहीं है हमारा, क्योंकि प्रभु हमेशा हमारा भलाई बातें दिखा रहा है, बुरा बातें नहीं दिखा रहा. അപ്പോൾ ഒരു മർത്യൻ അല്ലെങ്കിൽ സ്ത്രീയിൽ നിന്ന് ജനിച്ച ഒരു പാവിയെ ദൈവം നീതീകരിക്കുമ്പോൾ അതിന്റെ ഘടന ഏതെല്ലാം വിധത്തിലാണ്? प्रियो, इसलिए एक मृतक अवस्थे वाला व्यक्ति यानी कि जो स्त्री से जन्मा हुआ उस पापी मनुष्य का अवस्थे में धार्मिकता बनाने के विषय में क्या क्या बातें प्रभु ने करके रखा है. ഇതെല്ലാം ഓർക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി ഒരു പുസ്തകം, സ്മരണയുടെ പുസ്തകം ദൈവം എഴുതി വെച്ചിട്ടുണ്ട്. ये सब बातों को याद करने वाला जो वो याद कर रहा है कि मेरा प्रभु ने मुझे धार्मिकता प्राप्त करने के लिए निमित्त में क्या क्या किया, ये बात सोचते सोचते जो रह रहा है हमेशा वही बात पे ध्यान कर रहा है. परमेश्वर तुरंत एक पुस्तक खोलकर ऐसे विश्वासियों के बारे में लिख रहा है, उसी को स्मरण पुस्तक कहते हैं. ദൈവം ഇസ്രായേലിനെ ഇനി യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുമ്പോൾ जब परमेश्वर एक दिन आगे चलकर भविष्य में इसराइल को जब एक देश देकर स्थापना करेगा, അല്ലെങ്കിൽ ഇസ്രായേലിനെ എല്ലാം ഒരു ദേശത്ത് കൂട്ടുന്ന ഒരു ദിവസമുണ്ട്. मतलब एक ऐसा एक दिन परमेश्वर ने नियुक्त किया है जो इसराइल जो चारों तरफ फैले हुए रहेंगे वो सभी इसराइल को एक जगह पर इकट्ठा करेगा. നമ്മൾ അവിടുത്തെ അതിന്റെ മനോഹരത നോക്കാം. उसका मनोहरता को हम देखेंगे. 9-ാം അധ്യായം, സക്കറിയ പ്രവചനം 9-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-17 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ जकरिया का पुस्तक 9 का 16 और 17. वो
उस समय उनका परमेश्वर यहोवा उनको अपनी प्रजा रूपी भेड़ बकरियां जानकर उनका उद्धार करेगा और वे मुकुटमणि ठहर के उसकी भूमि से बहुत ऊंचे पर चमकते रहेंगे। നോക്കുക അവരെ കൂട്ടുമ്പോൾ ഇസ്രായേൽ എങ്ങനെ ഇരിക്കും? उस समय में जब परमेश्वर जब इसराइल को इकट्ठा करेगा तो इसराइल कैसा रहेगा? मुकुटमणि ठहर സകല ജന ലോകജാതികളുടെ ഇടയിൽ सारा जातियों के सामने ദൈവത്തിന്റെ ഒരു കിരീടം പോലെ അവർ ശോഭിക്കും. इसराइल क्या रहेगा? सारा अन्य जाति लोग देखेंगे, देखो परमेश्वर का मुकुट, परमेश्वर का मुकुट इसराइल को देखकर। ഇനി 17 വാക്യം വായിക്കുകയാണ്. 17 वाक्य, उसका क्या ही कुशल और क्या ही शोभा उसकी होगी। ഓ എത്ര ശ്രേഷ്ഠതയാണ്, എത്ര സൗന്ദര്യമാണ്, എത്ര മഹത്വമാണ് ഇസ്രായേൽ ജാതിയുടെ ഇടയിൽ നിന്ന് കൂടി വരുമ്പോൾ. അങ്ങനെയെങ്കിൽ तो कितना शोभा होगा, कितना मनोहर होगा, कितना सुंदर होगा। कब? जब इसराइल लोग को प्रभु जब इकट्ठा करेगा 1000 साल में। अगर इतना खूबसूरती 1000 साल में इसराइल को अगर मिल रहा है तो നമ്മള് തെസ്സലോനിക്കയിലെ 1 തെസ്സലോനിക്ക 4:17 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, पहला തെസ്സലോനി 16 പോയി വായിക്കുമ്പോൾ, पहला तेस्सलोनी 4:16 जब हम पढ़ते हैं, क्योंकि प्रभु आज स्वर्ग से उतरेगा। हाँ। उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा और परमेश्वर की तुरंत फूंकी जाएगी। हाँ। और जो मसीह में मरे हैं हाँ। वे पहले जी उठेंगे। हाँ। तब हम जो जीवित और बचे रहेंगे हाँ। उसके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे। Praise the Lord. നമ്മുടെ ഇവിടെ കൂടും. मतलब अभी क्या हो रहा है देखो, जैसा पुराने नियम में परमेश्वर इसराइल को चारों तरफ से इकट्ठा कर रहे हैं, वैसे ही हम लोग मध्य आकाश में हम सब विश्वासी लोग इकट्ठा हो जाएंगे। Praise the Lord. आमेन। അപ്പൊ നമ്മുടെ സൗന്ദര്യം, तब इकट्ठा होते समय में हम कौन रहेंगे? परमेश्वर का मुकुट रहेगा। तब हमारा सुंदरता क्या रहेगा? അതെത്ര ശ്രേഷ്ഠം. वो अवर्णनीय रहेगा। इसराइल के विषय में इतना सुंदर है तो प्रभु का विषय, हम लोग जो मंडली का विषय में कितना बड़ा रहेगा प्रियो। ഇങ്ങനെ നാം എപ്പോഴും इस रीति से अगला वाक्य, अगला वाक्य, जब हम जो जीवित और नहीं बचे 18 इस इस प्रकार प्रकार इन बातों से एक दूसरे को शांति दिया ഇങ്ങനെ करो। ഇങ്ങനെ നമ്മൾ എപ്പോഴും കർത്താവിനോടുകൂടി ഇരിക്കും. सॉरी उसका 17 का आखिरी भाग, इस रीति से हम लोग सदा आकाश में प्रभु के साथ रहेंगे। ഈ സ്ത്രീത്വത്തോടെ, സൗന്ദര്യത്തോടെ, ബലഹീനമല്ലാത്ത തേജസ്സ ശരീരത്തോടു കൂടെ എപ്പോഴും സന്തോഷിച്ച് മരണമില്ല, ദുഃഖമില്ല, യാതൊരു കണ്ണുനീരുമില്ല, നമ്മൾ സ്വഭാവ പരിപൂർണനായി എത്ര നാളിരിക്കും? तो प्रियो इस रीति से हम लोग प्रभु के साथ रहेंगे। मतलब उस रीति कैसा रीति रहेगा? वहां पर दुख नहीं रहेगा, क्लेश नहीं रहेगा, आंसू नहीं रहेगा, मृत्यु नहीं रहेगा, बीमारी नहीं रहेगा, हमारे शारीरिक दुर्बलता ये कुछ भी नहीं रहेगा, और प्रभु के साथ रहेंगे कितना दिन? हमेशा हमेशा। അവിടെ എനിക്ക് ചപ്പാത്തി ഉണ്ടാക്കാൻ പോകണം, उधर ऐसा सोच में आ रहा मार्ता का जैसा, प्रभु मुझे चपाती बनाने के जाने का है, പിള്ളേരെ സ്കൂളിൽ വിടാൻ मेरे പോകണം. बच्चों को स्कूल में भेजना है। ഈ മനസ്സുകൊണ്ടാ പോകുന്നത്, അങ്ങനെ തോന്നുന്നു അവിടെ. तो हम लोगों को क्या लग रहा है? क्योंकि हम लोग हमेशा दुनिया के बारे में सोचते हैं, तो स्वर्ग में जाने के बाद भी ऐसा होगा, ऐसा हमारा बुद्धि है। അപ്പൊ സ്വർഗത്തിൽ വെച്ച് അങ്ങനെ തോന്നാതിരിക്കാൻ इसलिए स्वर्ग में जाने के बाद ऐसा ऐसा विचार नहीं आने के लिए ഇവിടെ ഒരു ട്രെയിനിങ് ഉണ്ട്. अभी प्रभु ने एक ट्रेनिंग पीरियड दिया है। നമ്മളെല്ലാം വിട്ട് हम लोग मतलब क्या, अभी हम लोग सारा दुनियादारी छोड़कर നമ്മള് ഈ ശനിയാഴ്ച, ഞായർ, തിങ്കൾ, ചൊവ്വ ये हफ्ता 3 दिन जो मीटिंग हो रहा है, നമ്മൾ ഒരുമിച്ച് വസിക്കാൻ പോകും. हम लोग सब लोग क्या करने वाले? वहां पर सब लोग साथ में इकट्ठा होने वाले Praise the Lord. हैं। അതത്ര ശുഭമാണ്, वो कितना शुभ और मनोहर रहेगा, എത്ര മനോഹരമാണ്. कितना सुंदर रहेगा प्रियो। വീട്ടിലെ ഒരു കാര്യം ചിന്തിക്കരുത്, तभी घर का बारे में सोचना नहीं, ताला लगाए नहीं, गैस चालू है क्या, हाँ। ये सब मीटिंग में सोचना नहीं, എല്ലാം വിടണം. सब छोड़ना है। കാരണം ദൈവം നിന്നെ നീതീകരിച്ചു, क्योंकि अगर प्रभु ने आपको धर्मी ठहराया है तो, നിന്നെ വിശുദ്ധീകരിച്ചു, आपको पवित्र किया है तो, ദൈവ മക്കളാക്കി, हमें परमेश्वर का बच्चा बनाया है तो, സ്വർഗത്തിൽ പേരെഴുതി, स्वर्ग में हमारा नाम लिखा है तो, നമുക്ക് അവകാശങ്ങൾ ഓഹരി തന്നിട്ടുണ്ട്. हमें मिराज और धन तैयार करके रखा है तो, ഇതിന്റെ എല്ലാം ജ്ഞാനം ഉള്ളിൽ തന്ന ആത്മാവിനെ തന്നു. ये सबका ज्ञान से भरकर पवित्र आत्मा को ही दे दिया है तो, ഞാൻ ക്രിസ്തുവിനുള്ളവനാണ് എന്നുള്ളത് വെളിപ്പെടുത്തേണ്ടത് ആവശ്യം. मतलब मैं मसीह का हूं करके अभी साबित करने का टाइम आ गया है। मसीह के लिए जीने का समय आ चुका है प्रियो। നമ്മൾ അങ്ങനെ എപ്പോഴും നമ്മൾ കർത്താവിനെയാണ്. इस रीति से हम लोग हमेशा प्रभु के साथ जिएंगे। Praise the Lord. मैं കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. प्रभु हम सबको सहायता करें। Praise the Lord. Praise the Lord. आमेन। आप लोगों को भी लगा होगा ना कहीं जल्दी बंद हो गया हैं? Praise the Lord. लोगों ने हमारे एक लोगों से कितना प्यार करके कितना अनोखी बातें उनको बताया है ना। सच में मंडली परमेश्वर का हृदय का एक बहुत रहस्य है ना। मतलब ये सारा सृष्टि बनाया किसके लिए है? अगर कंक्लूशन में देखेगा तो मंडली के लिए
यीशु मसीह ये दुनिया में मनुष्य बनकर आया किस लिए? मंडली के लिए, यीशु मसीह ये दुनिया में उपदेश दिया किसके लिए? मंडली के लिए, यीशु मसीह सूली पर मरा किसके लिए? मंडली के लिए, यीशु मसीह गाड़ा गया किसके लिए? मंडली के लिए, जी उठा किसके लिए? मंडली के लिए, स्वर्ग गया किसके लिए? मंडली के लिए, पवित्र आत्मा भेजा किसके लिए? मंडली के लिए, आके प्रभु वापस आएगा किसके लिए? मंडली के लिए। आमेन, आमेन। Praise the Lord. सब मंडली के लिए है ना। और हम हमेशा प्रभु के साथ रहे। आमेन, लायक था नहीं, नहीं था। सबने पाप किया और परमेश्वर का महिमा से रहित हो गया, है ना। तो हम सभी को धर्मी बनाने के लिए, जो पाप नहीं जानता था, जिसमें पाप नहीं था, जिसने कभी पाप नहीं किया, वो हमारे लिए हमारा पापों को लेकर के बलिदान हुआ और वो प्रायश्चित या हमारे जगह पर हमारे लिए जो किया, ये सुसमाचार विश्वास किया, धर्मी बन गया। इतना महान प्रभु का कार्य, तो भी कितनी लोग अभी भी ये सुसमाचार को विश्वास नहीं कर पाते, है ना। प्रभु का बड़ी अनुग्रह से हमको ये विश्वास करने के लिए मौका मिला। आमेन। अरे मैं तो बहुत आस्वादन में बैठा था, तुरंत प्रभु का दास ने स्ट्रोक कर दिया। तो हमको बड़ा झटका लगा। आज कैसे क्या इतना जल्दी पैदा हो गया है। तो सबसे बड़ी बात है प्रियो, वास्तव में हम लोग कितना धन्य लोग है ना। प्रभु यीशु मसीह में हम लोग है, यही बात सबसे बड़ी बात है। हमारा कोशिश है क्या? नहीं, प्रभु का अनुग्रह से है ना। प्रभु का अनुग्रह से हम मसीह में है, तो अपन कितना धन्य लोग हैं। मैं विश्वास करता हूँ हर एक लोगों का अवस्था जान करके प्रभु ने हमसे बातचीत किया। Yes, amen. प्रियो, सुनने वाला वचन कभी नष्ट नहीं होना, ये वचन को बार बार ध्यान करना। लोग डेयरी में लिखता है, अच्छी बात है, लिखना चाहिए, लेकिन ध्यान करना चाहिए, है ना। हमें मिला हुआ सौभाग्य का कितना श्रेष्ठ है। प्रभु ने किया हुआ वो कामों को समझने के लिए प्रभु ने हमारे बुद्धि खोल दिया, है ना। प्रभु के आत्मा को दिया, कितना बड़ा जीवित आशा दिया। अब ये छोटा सा जीवन हम प्रभु में सावधान दे करके जीवन बिताना, तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। प्रभु का वचनों को बोलने के लिए प्रभु के दासों को प्रभु ने शक्ति रीति में इस्तेमाल किया। बहुत ही गहरी बात प्रभु ने प्रकाशित की, थोड़ा समय में बहुत गहरा बात बनाए। तो मैं आपको बताता हूँ, प्रभु का हमारे प्रति प्रेम का एक बड़ा चिन्ह है। इसलिए जरूर प्रभु आने वाले दिनों में भी प्रभु का अधिक महिमा के लिए, प्रभु के दासों को अधिक इस्तेमाल करने के लिए आपको प्रार्थना करना। प्रभु ने अपने नाम को महिमा किया, सारी महिमा प्रभु को। आमीन। आइए प्रिय समय